आपल्या मंगलमूर्ती गणरायाचा उत्सव हा अशा महाराष्ट्रातील सर्व गणेशोत्सवांची प्रेरणा आहे. लोकांसाठी चालवलेला हा लोकोत्सव आहे. या लोकोत्सवाला धर्मोत्सवाची, आनंदोत्सवाची पर्वणी लाभली. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सलोख्यानं, बंधुभावानं, प्रेमानं आणि राष्ट्रीय भावनेनं संपन्न होणारा हा गणेशोत्सव ही महाराष्ट्राची शान आहे. सर्व धर्म समभावाचा हा परिपाक आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि देशाची अखंडता या उत्सवानं राखली आहे. या उत्सवाचं स्वरूप म्हणजे विराट विश्वदर्शनाची अभिव्यक्ती आहे. या उत्सवात देवाचं देवपण आहे, माणुसकीची ममता आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, संत रामदास यांच्या विचारांचं आचरण आहे. सामुदायिक आणि सर्वांगीण विकासाचा विचार उत्सवात आहे. देश, देव, धर्म, तत्वज्ञान आणि संस्कृती हे या उत्सवाचं लक्ष्य आहे. लोककल्याण हा या उत्सवाचा आत्मा आहे. माता पित्यांचा, बंधू भगिनींचा आदर करणारा, त्यांचा सन्मान राखणारा हा शिवरायांचा पवित्र गणेशोत्सव. श्रीमंत दगडूशेठ गणपती महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा मेरुमणी आहे. साऱ्या भारतवासियांचं श्रद्धास्थान. जगभरातील भाविक इंटरनेटवरून या गणरायाला पाहतात, त्याचं दर्शन घेतात, त्याचं नामस्मरण करतात, त्याचे धार्मिक विधी पाहतात. त्याचं मंदिर आणि त्याची मन प्रसन्न करणारी सुंदर मूर्ती डोळे भरून पाहतात. पाहता लोचनी सुख झाले हो साजणे हा परमानंद अनुभवतात. लोककल्याणासाठी, लोकहितासाठी माणुसकीच्या गहिवरातून मंगलमूर्ती गणरायाच्या न्यासाद्वारे सुरू असलेल्या कार्यक्रमाची, उपक्रमांची, योजनांची माहिती घेतात. धन्य धन्य होतात. माणुसकीचा धर्म सांभाळतात. चांगल्या आणि योग्य कामाची कदर करतात. मदतीचा हात देतात. योजना, उपक्रम आणि कार्यक्रम पुढे जाऊ लागतात. संकटांचं निवारण होऊ लागतं. दुःखाची तीव्रता कमी होऊ लागते. आणि याचीच जाणीव करून देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सदैव कार्यशील आहे.